नमस्कार दर्शक हो, आपण 6 वाजताचे उजनी धरणाचे अपडेट केलेले आहे. उजनी धरणात किती पाणी येत होते आणि आणखीन कोणकोणत्या धरणातून निराखोऱ्यातून पाणी येत आहे हे आपण मगा 6च्या अपडेटमध्ये पाहिलं. परंतु नुकतीच भीमा प्रशासनाने पूर परिस्थिती निर्माण होऊ नये व अचानक रात्रीतून विसर्ग सोडायला लागू नये म्हणून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. तर 7 वाजता किती विसर्ग सोडला हे आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर एक लाईक अवश्य करा, जेणेकरून पुढील बातम्यांसाठी अधिक प्रोत्साहन मिळेल. नीरा भीमा खोऱ्यात सध्या संततधार पावसाने जोर धरला असून पुणे जिल्हा व परिसरातील सर्वच धरणे जवळपास आता भरलेले आहेत. सर्व धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. या आपण 6च्या बातमीमध्ये बरेच काही सांगितलेलं आहे. त्याची लिंक इथं व्हिडिओमध्ये आहेच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी 6च्या बातमीची लिंक आहे की कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं. परंतु 7 वाजता आत्ता जी अपडेट आलेली आहे त्यानुसार भीमा प्रशासनाने केलेले सावधगिरी बाळगावी असे आवाहन करून किती पाणी सोडले हे पाहणार आहोत. तर 6च्या अपडेटमध्ये दौंडकडून येणारी आवक ही 8,631 क्युसेक्स होती. परंतु आवकमध्ये रात्रीतून सुद्धा अचानक वाढ होऊ शकते, कारण पुणे परिसरात पावसाने जोर धरलेला आहे. संततधार पावसाने का होईना घाटमाता परिसरात जोर धरल्यामुळे पुणे परिसरातील सर्वच धरणे भरलेले आहेत. बंड गार्डनकडूनही विसर्ग येत आहे. दौंडकडून विसर्गात मोठी वाढ कदाचित होण्याची शक्यता आहे. धरण सध्या 105.25% झालेले आहे. म्हणून भीमा प्रशासनाने उजनी धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. सिनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स तर बोगद्यातून 400 क्युसेक्स. सध्या तरी कॅनेलचे पाणी बंद करण्यात आलेले आहे. तर भीमा नदीतून आता 7 वाजता 40,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे. 5 वाजता हाच विसर्ग 25,000 क्युसेकचा होता. तर आता 40,000 अधिक 1600 वीज निर्मितीसाठीचा असा 41,600 क्युसेकचा विसर्ग आहे. तर वीरकडून येणारा साधारण 35,000चा विसर्ग गृहीत धरला तर साधारण 76 ते 77,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रात संगम मार्गे मिसळणार आहे. त्यामुळे भीमा नदीला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे. अशाच पुढील व ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.